नमस्कार, मी विकास. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या चॅनलमध्ये. आणि 24 जानेवारीपासून मिशन अयोध्या हा चित्रपट येतो आहे. कारण ह्या चित्रपटात सध्या महाकुंभमेळावा पण आहे आणि त्यानिमित्ताने हा चित्रपटसुद्धा एक येतो आहे. त्यानिमित्ताने खूप त्या निमित्ताने येतो, तेव्हा त्याचा आनंद जास्त आहे. आणि त्यामुळे संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे आज. तर सुरू करूया, माझ्या राईट हँडपासूनच सुरू करूया. सर, काय सांगशाल, कशी सुरुवात झाली या चित्रपटाची? नमस्कार, मी समीर सुर्वे, या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक. येत्या 24 जानेवारीला मिशन अयोध्या संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होतो आहे. तर या निमित्ताने आम्ही आज इथे आहोत. तर मागील वर्षी जेव्हा श्रीराम जन्मभूमी मंदिराचं लोकार्पण झालं पंतप्रधानांकडून, तर त्यावेळेला जे देशात एक अभूतपूर्व वातावरण होतं, त्या वातावरणाशी आम्ही सगळेच प्रभावित झालो होतो. पूर्ण देश प्रभावित झाला होता. आणि त्यातूनच प्रत्येकजण आता पुढच्या वर्षी जेव्हा 1 वर्ष पूर्ण होईल राम मंदिराला, त्यावेळेला काय काय करूया, आपण कसं सेलिब्रेट करूया, या अनुषंगाने विचार करत असताना आमचे निर्माते कृष्णा शिंदे यांनी एक कल्पना माझ्याकडे मांडली की आपण राम मंदिरावर, अयोध्येला समर्पित असं काही सिनेमा आपण करू शकतो का. तर त्यातून या मिशन अयोध्येचा जन्म झालेला आहे. ओके सर, काय सांगशाल? बोला 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 सर. तर जसं की समीर सरांनी सांगितलं की राम मंदिर जे आहे त्याचं वर्षपूर्तीनिमित्त आपण काय करू शकतो, एक भारतीय म्हणून किंवा एक रामाचे भक्त म्हणून, चाहते म्हणून. तर सरांनी कल्पना जी समीर सरांसमोर मांडली, त्याचं त्यांनी पटकथेत रूपांतर करून हा एक नितांत सुंदर असा कमर्शियल सिनेमा बनलेला आहे. सिनेमा काल्पनिक स्टोरी आहे, हा कुठल्याही ट्रू इव्हेंट्सवरनं घेतलेला नाही आहे. आणि राम मंदिराच्या नंतरचीच ही कथा आहे, म्हणजे गेल्या वर्षभरातलीच ही कथा आहे. त्याच कालखंडात हा सिनेमा घडतो. नमस्कार, मी सागर गुंजाळ. मी या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतो आहे. चित्रपट खूप छान आहे. सरांनी, म्हणजे असं मी सांगत नाही की सरांनी केलं आहे म्हणून छान आहे, खरंच खूप छान आहे. येत्या 24 जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. तर तुम्ही हा चित्रपटगृहात जाऊनच पाहावा, कारण हा मोठ्या पडद्याचा चित्रपट आहे. आणि त्याची जी फिलिंग आहे, आवाजाची असू द्या, चित्राची असू द्या, ती थिएटरमध्येच दिसते. आणि नक्की हा आमचा चित्रपट बघून तुम्ही आम्हाला म्हणजे तुमचे जे काही प्रश्न असतील किंवा चित्रपटाबद्दल ते आमच्या सोशल मीडिया साईटवर टाका. आम्ही नक्की त्यांना उत्तरे वगैरे देऊ. धन्यवाद. व्हेरी गुड. काय सांगा सर? जय श्रीराम. जय श्रीराम. माझं नाव निलेश देशपांडे. श्रीराम, रामराज्य आणि त्या संदर्भात सर्वसामान्यांना पडलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं एका मनोरंजनात्मक पद्धतीने शोधायचा केला गेलेला प्रयत्न म्हणजे मिशन अयोध्या आहे. याच्यामध्ये एका शिक्षकाचं मिशन आहे. हे तो इतिहासाचा टीचर आहे. जे कॅरेक्टर मी करतो आहे या चित्रपटामध्ये, तो आपल्या 20 मुलांना घेऊन एक स्टडी टूर अरेंज करतो, ज्याला तो मिशन अयोध्या हे नाव देतो. ही टूर घेऊन तो अयोध्येला जातो. मग तिथं काही बरे वाईट प्रसंग उद्भवतात. त्या सगळ्यातनं तो सगळ्यांना सुखरूप बाहेर काढतो की नाही, ह्या सगळ्याची गोष्ट म्हणजे मिशन अयोध्या आहे. वा मॅडम. नमस्कार, मी तेजस्वी पाटील आणि या चित्रपटामध्ये मी एका शिक्षिकेची भूमिका करते आहे. आणि जे आमच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत, अजित देशमुख नावाचं कॅरेक्टर, ते एक सहल ऑर्गनाईज करतात मुलांसाठी. ते इतिहासाचे टीचर आहेत आणि त्यासाठी ते 20 मुलांची निवड करतात. आणि त्या मुलांना घेऊन आम्हाला अयोध्येला जायचं असतं. आणि त्यासाठी ते काही अजून शिक्षकांची निवड करतात, त्यात मी आहे. आणि माझं कॅरेक्टर असं शाळेतली एखादी शिक्षिका असते जी मुलांमध्ये खूप फेमस असते, मुलांना खूप आवडते, मुलांच्या बाजूने बोलते, तशी मी शिक्षिका असते. तर आम्ही सगळ्यांना घेऊन अयोध्यामध्ये जातो आणि असा काही प्रसंग घडतो की आम्ही तिथे अडकतो आणि त्यातून आम्ही बाहेर कसे पडतो, त्या संघर्षाचा हा चित्रपट आहे. फुल एंटरटेनमेंट. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर अभय कामत.
मिशन अयोध्या हा चित्रपट 24 जानेवारीला रिलीज होत आहे. त्यात एक मी भूमिका सादर केलेली आहे. विचारे हा या शाळेचा कर्मचारी आहे आणि तो सुद्धा या सहलीबरोबर अयोध्येला जातो मुलांबरोबर. आणि मग तिथे ज्या काही घटना घडतात आणि त्याच्यातनं ते सर्वजण कसा मार्ग काढतात याबद्दल हा चित्रपट आहे. जरी हा चित्रपट कुठल्याही पद्धतीने म्हणजे प्रबोधनात्मक किंवा कुठलाही प्रोपोगंडा मूवी नाही आहे, तर ह्याच्यात खूप जरी ही काल्पनिक कथा असली तरी खूप जास्त प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये एंटरटेनमेंट आहे आणि तुम्ही सर्वांनी जरूर बघितलं पाहिजे. आणि शेवटी आपण सर्व जात धर्म पंथ सगळे मिळून जेव्हा एकत्र येऊ आणि हे राष्ट्र चालवू, त्यावेळेला ते खरं रामराज्य असेल आणि ते अयोध्येचं मंदिर हे खरं राष्ट्र मंदिर म्हणून ओळखलं जाईल. हा संदेश या चित्रपटाद्वारे सगळ्यांना मिळतो. त्यामुळे तुम्ही आज जरूर चित्रपट बघा आणि मोठ्या पडद्यावर बघा, ही माझी नम्र विनंती. सर, मला तुम्हाला विचारायला वाटेल, आज 2025 चालू आहे, आधुनिक युग चालू आहे किंवा आपण टेक्नॉलॉजीचं युग चालू आहे. अशा या वातावरणामध्ये हा एक आध्यात्मिक म्हणण्यापेक्षा एक रामाचा असेल, देवाचा असेल, असा चित्रपट काढणं किती गरज आहे असं वाटतं? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे की जिकडे आपण आता पुढे चाललेलो आहोत तिकडे आपण हा मागचा विषय का घेतो आहोत. तर मुळात असं नाही आहे, हा मागचा विषय नाही आहे किंवा या चित्रपटामध्ये भूतकाळाबद्दल काहीच भाष्य नाही आहे किंवा भूतकाळातील झालेल्या घटनांचा काहीच संबंध नाही आहे ना. हा जो चित्रपट आहे तो भविष्याचा वेध घेणारा आहे. काय आहे की जसं तुम्ही विचारलात प्रश्न की बाबा आता पुढे आधुनिक काळात जिकडे AI आहे, रोबोटिक्स येत आहेत ना, त्या काळामध्ये आपण हे प्रश्न का परत क्रिएट करतो. तर मुळात असं आहे की भले आपण एका वेगळ्या युगाबरोबर पुढे जाणार आहोत, पण त्यासोबत जात असताना आपल्याला आपली मुळं विसरता येणार नाही ना. आपल्याला आपला इतिहास जो आहे तो सोबतच न्यावं लागेल, नाहीतर आपली ओळखच राहणार नाही. पुढच्या पिढ्यांना आपला इतिहास म्हणजे आपलं जसं राम आपण देव म्हणतो, पण राम हा इतिहासही आहे. तो फक्त मंदिरातला देव नाही आहे, तर तो या देशाचा, या मातीचा, या संस्कृतीचा इतिहास आहे. आणि तो इतिहास त्याचं जे एक रूप आहे, जो एक भाग आहे त्याच्या चरित्राचा, तो आपल्याला रावणावर विजय मिळवणारा राम इथपर्यंतच माहीत आहे. किंबहुना त्याच्या पुढचं जे रामायण आहे किंवा त्याची पुढचं जे चरित्र आहे ते लोकांपर्यंत जातच नाही किंवा बोललं जात नाही, चर्चा केली जात नाही. आणि त्यामुळे असं झालेलं आहे की त्या रामाचं जे पुढचं रूप आहे ते पुढच्या पिढ्यांपर्यंत गेलेलंच नाही आहे. आणि ते रूप हे एका ऐतिहासिक माध्यमातून लोकांसमोर नेणं ही आजची काळाची गरज आहे. असं नाही झालं, आणि हे फक्त रामाबद्दलच नाही, हे आपल्या इतर महानायकांबद्दलही आहे. तसं नाही झालं तर उद्या येणाऱ्या युगामध्ये आपले सगळे महानायक, महापुरुष पुढची पिढी हळूहळू विसरत जाणार आहे. आताच बघा, आत्ताच आपल्याला ज्या आधीच्या गोष्टी आहेत त्या जेवढ्या फिल्टर होऊन आल्या आहेत की हळूहळू आपलाच आता रस त्याच्यातला कमी होत चालला आहे ना. तर हे होऊ नये. आणि कसं आहे, जे चांगलं आहे मागे ते तर आपण पुढे भविष्यात न्यायला काही हरकत नाही. मग रामराज्याबद्दल आपण कित्येक वर्षांपासून ऐकून आहोत, रामराज्य होतं, अजून तरी रामराज्य आलेलं नाही आहे. पण आता इथून पुढे जे राम मंदिर बनलेलं आहे, ज्याला आपण राष्ट्र मंदिर म्हणतो, ते जर रामराज्याची सुरुवात झालं तर याच्यापेक्षा अभूतपूर्व काही असू शकत नाही. तर त्या राम मंदिराचीही एक वेगळी डिग्निटी ही पुढच्या पिढ्यांसोबत पुढे जाईल. बरोबर. अजून ज्या पद्धतीने आपण ट्रेलर पाहतोय की शूट जे आहे ते प्रॉपर तिकडं झालं आहे का अजून कसं झालं, लोकेशन काय होतं शूटचे? मुळात हा सिनेमा मुंबई, ठाणे, संभाजीनगर, त्यानंतर तुमचं उत्तर प्रदेशमध्ये जौनपूर, अयोध्या या 5 ठिकाणी झालेला आहे. आणि साधारण 25 दिवसामध्ये आम्ही हा कंप्लीट मिशन अयोध्या केलेला आहे. आणि फारच चॅलेंजिंग होतं हा जॉब, कारण जर हे माझ्या बाजूला जेवढे आहेत म्हणजे आमचे निर्माते या किंवा सगळे कलाकार यांनी जर मला सपोर्ट केला नसता तर हे जे लोकेशन्स आहेत जे आम्ही ठरवले होते त्या लोकेशन्सला जाऊन शूट करणं ही एवढं सोपी गोष्ट नव्हती. आणि स्पेसिफिकली जेवढे आमचे दिवस ठरले होते त्याच्यात म्हणजे मी इथे एक नमूद करू इच्छितो की जर या सिनेमामध्ये हे एक कलाकार नसते
ना यांच्यापैकी कोणी स्टार नाही आहे, पण हे एक कंप्लीट ॲक्टर आहेत. ओके, आणि हे जर नसते तर हा सिनेमा कंप्लीट झाला नसता. कारण यांनी जे डेडिकेशन दाखवलेलं आहे, काय ना, हे ॲक्टर असल्यामुळे ना हे स्वतःसोबत त्यांचं कॅरेक्टर घेऊन आलेलं आहेत आणि त्याच्यामुळे ते डिरेक्टर म्हणून मला फार सोपं झालं. कारण यांच्याकडून जी एक एनर्जी यायची, त्यामुळे मी पण एक्सायटेड असायचो आणि बाबा आपल्याला हे मिशन कंप्लीट करायचं आहे. त्या अनुषंगाने पुढच्या गोष्टी घडायला लागल्या. म्हणजे ह्यांनी जी हिंमत दाखवली, जी मेहनत केली, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की रक्त जाळलेलं आहे प्रत्येकाने, तेव्हाच हे मिशन अयोध्या कंप्लीट झालं. परत निर्माते जे आहेत आमचे, त्यांनीही एवढा सपोर्ट केला. त्यांनी कधीच कुठल्या गोष्टीसाठी कमी पडू दिलं नाही. म्हणजे आता अयोध्येत जाऊन शूट करणं एवढी सोपी गोष्ट नव्हती. कारण 20 मुलं आहेत या चित्रपटामध्ये, जी 5वी ते 10वी इयत्तेतली आहेत. त्यांना सगळ्यांना घेऊन जाणं तिकडे आणि शूट करणं, म्हणजे 50 जणं आम्ही होतो ना, ते एवढं सोपी गोष्ट नव्हती. तर यांचा सपोर्ट नसता तर पुढे आम्हाला जे आता पडद्यावर दिसतं आहे ते घडलं नसतं. त्यामुळे सगळ्यांचे मी थँक्स मानतो या तुमच्या या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने. बरोबर. तर आज चित्रपट 24 जानेवारी प्रदर्शित होतो आहे, तर तुम्हाला प्रत्येका दृष्टीने एक असा कोणता स्ट्रॉंग पॉईंट आहे चित्रपटामधला तर तुम्हाला वाटतो की ज्यासाठी सगळ्यांनी चित्रपटावर यावं? एक स्ट्रॉंग पॉईंट चित्रपटाविषयी. तसे 4-5 आहेत, तू प्रत्येक एक सांगा. नाही, मी चित्रपटाचा स्ट्रॉंग पॉईंट डेफिनेटली तो सांगेन ज्यात मी स्वतः काम केलेलं आहे. आणि हा जो पोस्टरवरती तो तुम्हाला ती जळणारी व्यक्ती जी दिसते ती मीच आहे. आणि मी त्याच्यात सरांनी उत्साह दिला की म्हणजे एनकरेज केलं, त्यामुळे मी ते करू शकलो. आणि या सीनबद्दल मला असं एक सांगायचं की कुठलाही बॉडी डबल किंवा डमी घेतात तसं काही केलेलं नाही. मी स्वतः तो सीन केला आहे. त्यात स्वतः माझ्या शरीराला आग लावली होती. आणि कौशल मोझेस हे जे फाईट मास्टरची जोडी आहे, त्यातले आता मोझेस सर काम करतात. जवळजवळ 200पेक्षा जास्त बॉलिवूड चित्रपटातून त्यांनी फाईट सीन्स दिलेले आहेत. तर त्यांनीसुद्धा या सीनबद्दल कौतुक केलं आणि त्यांनी सांगितलं की आजपर्यंत हा असा फायर सिक्वेन्स म्हणजे ज्याच्यात कलाकार स्वतः अंगाला आग लावून घेतात असा कधी हिंदीत आणि मराठीत झालं नाही. म्हणजे कलाकारांनी केलं, डमीचा वापर केला जातो. तर हा पहिल्यांदा मी माझ्या करिअर म्हणजे त्यांच्या करिअरमधला तरी हा पहिलाच सीन असा आहे जो कलाकारांनी केला. तर ती खूप मोठी पावती होती आणि चांगला झाला आहे सीन असं मला वाटतं. तर प्रेक्षकांनी आता त्यांनी सांगायचे कसा वाटला. काय सांगा? मी सांगेन की हा पूर्ण एंटरटेनमेंट पॅकेज आहे, खूप करमणूक आहे आणि सगळ्यांनी थिएटरमध्ये येऊन पाहण्यासारखा सिनेमा आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत येऊन पाहू शकता. तर ही एक आमची हे मी आवर्जून सांगू शकते की तुमचे पैसे वसूल आहेत. मी मगाशी म्हटलं ना की खूप आहेत, खूप आहेत. तर मी 2-3 तुम्हाला पटकन सांगायचा प्रयत्न करतो. एक तर लिखाण या चित्रपटाचं, म्हणजे तुम्ही जर भाषा ऐकलीत, आम्हाला जे संवाद दिले गेलेले आहेत, एक शिक्षक हा जेव्हा बोलतो तेव्हा तो शिक्षक वाटणं खूप जरुरी आहे. म्हणजे मी एरवी शिक्षकाची भाषा बोलत नाही, पण जेव्हा मी ते कॅरेक्टर करतो माझ्या भाषेमधनंच ते आलं पाहिजे. एखादी शिक्षिका बोलते, एखादा कर्मचारी बोलतो, आणि नुसतं भाषा नाही तर भाषेची श्रीमंती. कारण याच्यामध्ये मी एक व्याख्यान देणारा पण आहे. माझे काही सीन आहेत ज्याच्यावरती मी छत्रपती संभाजी महाराजांवरती एक व्याख्यान देतो आणि तो अप्रतिम पद्धतीने लिहिला गेला. त्यामुळे डिटेलिंग आमच्या लेखकाचं जे स्वतः समीर सुर्वे यांनी केलेलं आहे. डिरेक्शनमध्ये तर बोलण्यात काही पॉईंटच नाही, कारण त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. अभिनय ही आमची एक उजवी बाजू आहे. आमच्यातला प्रत्येक जण म्हणजे आमची 20 मुलं आणि बाकीच्या टीममधले सगळेजण या लोकांनी अतिशय उत्तम अभिनय केलेला आहे. म्हणजे तुम्हाला कुठेच असं वाटणार नाही की अरे मुलं म्हणजे रिटेक्स वगैरे मुलांमुळे झालेलेच नाही आहेत, काही टेक्निकल गोष्टींमुळे झाले असतील तरच. त्यांची वर्कशॉप्स घेतली गेली काही महिने. सो म्हणजे असं नव्हतं की चला रे शेड्यूल लागला आता उद्यापासून आपण सुरू करू, असं नाही आहे. त्याची तयारी समीरनी 2-3 महिने आधी वर्कशॉप घेऊन केली होती. आणि संगीत गाण्यात चित्रपटाचं SD सद्गुरू यांनी अजरामर गाणं दिलेलं आहे. म्हणजे रामराया हे गाणं तुम्ही ऐकलं की नाही मला माहीत नाही. आता 2 दिवसापूर्वी झी म्युझिकने ते व्हिडिओ सॉन्ग रिलीज केलं आहे. आणि एक अँथेम आहे, श्रीराम अँथेम. हा नवीनच प्रकार आम्ही इंट्रोड्यूस केला आहे. अभिजित जोशी, पूर्वा ठोसर आणि स्वतः समीर सुर्वे यांनी ह्याचे लिरिक्स लिहिलेले आहेत. BGM उत्तम झालेलं आहे. साऊथच्या लोकांनी याचं बॅकग्राऊंड आपलं साऊंड इफेक्ट्स केलेले आहेत. त्यामुळे हा
सिनेमागृहात जाऊन स्क्रीन करता बनलेला चित्रपट आहे. म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना उदाहरण देतो या लोकांना की आपण शोले मोबाईलवरती बघणं आणि शोले थिएटरमध्ये बघणं, अभिनय साधारण तसाच असतो, पण तो ग्रँजर जे तुम्हाला फील येतो ना, तो तसा फील घ्यायचा असेल ना तर हा चित्रपटगृहातच बघितला पाहिजे. आणि मग आम्ही श्रीरामाबद्दल बोलतोय म्हणजे तो संदेश तर आहेच ना. आपण आपल्या महानायकांबद्दल बोलतोय, ते चांगलंच बोलतोय आपण, आणि एक चांगला मेसेज पण आम्ही ह्या चित्रपटाद्वारे देतोय. कुठलंही प्रबोधन न करता मनोरंजनात्मक पद्धतीने आम्ही हा चित्रपट बनवलेला आहे. बरोबर. काय सांगशाल सर? भरपूर माझ्या बाजू आहे ते सांगितलं, अजून तुम्ही काय ॲड करशाल? बरेच मुद्दे यांनी क्लिअर केले, पण त्याही पलीकडे एक असा मुद्दा आहे की या चित्रपटाची अजून एक जमेची बाजू आहे, ती म्हणजे की हा फ्रेश सिनेमा आहे, मराठी सिनेमा आहे, याच्यात कॉन्टेंट आहे, पण याच्यामध्ये एंटरटेनमेंटही आहे. आज आपण बघतो ना, मराठी सिनेमामध्ये कॉन्टेंट भरपूर असतो, त्यामुळे त्याची वेगळी ओळख बनवून आहे, पण सिनेमे चालत नाहीत कारण त्याच्यात एंटरटेनमेंट मिस आहे असं मला वाटतं. आणि कॉन्टेंट प्लस एंटरटेनमेंट हे दोन्ही गोष्टी असल्यामुळे हा एक तद्दन व्यावसायिक पडद्याचा सिनेमा झालेला आहे. आणि प्लस फ्रेश या कारणाने की तुम्हाला या संपूर्ण चित्रपटामध्ये प्रत्येक गोष्ट ही फ्रेशच बघायला मिळणार आहे. मग ती कलाकारांच्या अभिनयापासून, कलाकारांपासून, रायटिंगपासून, प्रत्येक सीन ते प्रत्येक ॲक्शन्स, गाणी, म्हणजे या चित्रपटाचा प्रत्येक पार्ट, इवन अयोध्या याच्यात आम्ही दाखवलेली आहे. ती पहिल्यांदाच ही अयोध्या भारतीय चित्रपटात सिनेमावर येते या चित्रपटाच्या माध्यमातून. तर ओव्हरऑल पॅकेज जे आहे ते सॉलिड बनलेलं आहे आणि फ्रेश आहे. आणि माझा जेवढा अभ्यास आहे सिनेमाचा तो हे सांगतो की ज्या वेळेला सिनेमा फ्रेश असतो आणि तो कन्व्हिन्स होतो लोकांना, त्यावेळेला तो हिट होतो. आणि वी आर वेटिंग फॉर सुपर हिट. काय सांगितलं? बऱ्याच गोष्टी सगळ्यांनी कवर केलेल्या आहेत. मी एक सांगेन की स्ट्रॉंग पॉईंट ह्या सिनेमाचा की चित्रपटगृहातच येऊन का बघायला पाहिजे. अयोध्येच्या राम मंदिराला आता ह्या 11 जानेवारीला तिथीनं आणि तारखेनं 22 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होते. सो राम मंदिर उद्घाटन गेल्या वर्षी झाल्यानंतर अयोध्येमध्ये चित्रित झालेला पहिला भारतीय सिनेमा आहे. म्हणजे फक्त मराठीच नाही तर भारतातला. सो मला ते इतकं कारण पुरेसं आहे. बाकीचं जर सगळ्यांनी सांगितलेलं आहे कंटेंट, एंटरटेनमेंट, पण अयोध्या पडद्यावर कशी दिसते आणि ती कशी सरांनी आमचे DOP जे सर आहेत त्यांनी पिक्चराईज केली आहे समीर सरांच्या सांगण्यावरून. तर फ्रेम अँड फ्रेम ॲडोरेबल आहेत. तुम्ही त्या पडद्यावरच येऊन बघा. थँक्यू. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे मी सहाय्यक दिग्दर्शक असल्याने धावपळ तर भरपूर व्हायची चित्रपटामध्ये. सर्वांना स्क्रिप्ट देणे किंवा स्पेशली मुली, आपले सगळे मुलं मुली आहेत तर त्यांना सेटवर आणणं किंवा ते काही मस्ती करू नये वगैरे, त्यांची काळजी वगैरे घेणं, हे सगळं भरपूर असायचं. आणि स्पेशली मी सांगायचं म्हणजे स्पेशली सांगतो आहे की अयोध्याचं शूटिंग आमचं खूप छान झालं. पण ते शूटिंग अशा दरम्यान झालं की आम्ही मे महिन्यात तिकडे शूट केलं होतं आणि तिकडचं तापमान जे आहे ते 44 डिग्री होतंच. आणि त्यामुळे चित्रपटात असं दाखवलं होतं सर, भरपूर ठिकाणी आम्ही बोललेलो आहेत की चित्रपटामध्ये थंडीचे दिवस दाखवले आहेत आणि तिकडे गरमी असल्याने उलट सगळं करावं लागलं होतं. पण छान ओव्हरऑल सगळ्या कलाकारांनी खूप सपोर्ट केला. स्पेशली आपले निलेश सर, तेजस्वी मॅडम, अभय सर खूप छान, आणि स्पेशली आपले राहुल खूप छान सगळ्यांनी सपोर्ट केला आणि अनुभव खूप छान होता स्पेशली अयोध्याचा. येस. तर असाच एक चित्रपट जो आहे तो 24 जानेवारीला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येणार आहे. तर हा चित्रपट जी भव्यता जी आहे ती खरं तर सिनेमागृहात जाऊनच पाहण्यासारखी आहे. ती संगीत असेल, त्याच्यामध्ये चित्रीकरण असेल. तर हा तसं जो चित्रपट आहे तो 24 जानेवारीला आपल्या चित्रपटगृहात येतो आहे. तर हा तुम्ही नक्की पहा आणि मला या सर्व चित्रच्या टीमला शुभेच्छा माझ्याकडून. थँक्यू सो मच. जय श्रीराम.